कडा महेश सहकारी साखर कारखान्याचा परवाना रद्द करण्यात आलाय। माजी आमदार भीमराव धोंडे त्यामुळे आक्रमक झालेले आहेत। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धोंडेंचं आंदोलन आहे। धोंडे यांचं आष्टीच्या हजारो शेतकऱ्यांसोबत हे धरणे आंदोलन आहे। बीडमध्ये कडा महेश सहकारी साखर कारखान्याचा परवाना रद्द करण्यात आलाय। या प्रकरणी आता माजी आमदार भीमराव धोंडे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो शेतकऱ्यांसोबत हे धरणे आंदोलन करतात। तर जोपर्यंत कडा महेश सहकारी साखर कारखान्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांसोबत हे धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा देखील त्यांनी दिलाय। आपण अनेक वेळा शेतकऱ्यासाठी आंदोलन केलेले आहेत। त्यासाठी आष्टी ते मुंबई पायी मोर्चा काढला, आष्टी ते दिल्ली मोर्चा काढला आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत। सध्या ज्वलंत प्रश्न म्हणजे महेश सहकारी साखर कारखाना ज्याचं लायसन रद्द झालेलं आहे ते लायसन पूर्ववत मिळावं याच्यासाठी प्रयत्न चालू आहे, परंतु ते आणखी झालेलं नाही। कारखान्याचा क्रशिंग सीझन आता सुरू झालेला आहे आणि अजूनही लायसन आपल्या पदरात पडलेलं नाही। त्यामुळे कारखाना सुरू करण्यासाठी अडचणी येत आहेत आणि सरकार त्याची पाहिजे तशी दखल घेत नाही। आणि आता एक महत्त्वाची बातमी, गर्भकर्करोगाच्या लसीसाठी सीरमने पुढाकार घ्यावा। सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने हा पुढाकार घ्यावा। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी हे आवाहन केलेलं आहे। गर्भाशयमुख कर्करोगावर लसीद्वारे प्रतिबंध घडवून आणण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे। सुधीर रळवी साहेबाच्या उपचारासाठी आम्ही 5 लाख रुपयाची मदत उद्या लीलावती हॉस्पिटलमध्ये जमा करतोय। त्यांची प्रकृती सुधारावी, त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, शिर्डीकरांच्या वतीने माझा आयुष्य त्यांना लाभो अशी। तर गर्भकर्करोगाच्या लसीसाठी सीरमने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा आता मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।